सेमीफायनल आणि फायनलचा मुकाबला आणि त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ हा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. आपण पाहतायत दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय एका चेंडूवरती बिरवाडी आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय फ्रेंड्स ए अशी ही सेमीफायनलची लढत सेमीफायनल 1 आपण पाहतोय. दोन संघांच्या माध्यमातून हे बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. चला स्टार्ट ऑफ द मॅच सुरुवात होती. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सार्थक गरत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती क्रितेश गरत. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता फ्रेंड सरावली ए या संघाकडून दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती अंकेश. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, डॉटचे संकेत जरूर तिथे पाहायला मिळाले. अतिशय सुंदर असं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. कुणबी समाज चषक 2025च्या माध्यमातून सखे सोबती ग्रुप यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कुणबी चषक 2025 धर्मवीर संभाजीराजे मैदान बेटेगावच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण तिथे पाहायला मिळालं. पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर अगदी चांगल्या प्रकारे हाताळले गेलेत. गोलंदाज अंकेशच्या माध्यमातून दुखापतीमध्ये ग्रस्त होते मागील सीझन मध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रेस्ट घेतली आणि त्या दुखापतीतनं सावरत मात्र कमबॅक कसा असावा तर तो अंकेश घरत सारखा आणि त्याने मात्र प्रूव्ह केलं आपल्या खेळाने. ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर, ऍज अ बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तोच खेळाडू आपण पाहतोय सध्या. षटक क्रमांक पहिलं हाताळताना गोलंदाजी मार्कवर. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट अंकेश. अगदी चांगला बॉल, वेगवान चेंडू होता. फक्त सॉफ्ट हँडने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येतात, चेंडूला उचलतायत आणि एक रन तिथे पाहायला मिळाली. आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण पाहतोय बिरवाडी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 1 धाव. पहिली धाव ही आपल्याला पाहायला मिळते फलकावरती. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. यानंतर सेमीफायनल 2 आपण पाहणार आहोत. पवनसुत नवली विरुद्ध काटाळे या दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अंकेश. मात्र क्रितेश स्ट्रायकिंग वरती चांगला फटका. ऑफ स्टंप वरती मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आतेश डाव तिथे जात आहे, चेंडूला उचलतायत. एकच रन तिथे पाहायला मिळते. अगदी चांगला टप्पा आहे आतेशकडे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर चांगला टप्पा आतेशकडनं पाहायला मिळालाय. कारण की क्रितेश सारख्या फलंदाजाला थांबवणं ही मात्र किमया तुमच्याकडे असायला हवी आणि ती किमया साध्य केली आहे.
अंकेशच्या माध्यमातून अगदी गुडलेट स्पॉटचा मात्र टप्पा त्याने निवडला. बाउन्स देखील तिथे पाहायला मिळाला. फक्त खेळून काढलं क्रितेशने. 1 रन मिळवली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे बिरवाडी ए या संघाची धाव फलकावरती 2. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. अंकेश तू सार्थक. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत आणि 2 धावा अगदी इझिली आराम के साथ पूर्ण केल्यात. फटका प्रॉपर वेने मात्र बॅटवरती लागला नव्हता आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर एलिव्हेशन गाठलं गेलं. चेंडू बराच हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक कोणी तिथे नव्हता. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहे. षटकातील 5 धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. फलकावरती 4. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर. अंकेश एकदा चांगला फटका खेळलेला आहे. अंकेशचा विरोधात स्ट्रेट टू द ओव्हर द बॉलच हेड. 1 रन पूर्ण केली आहे. पेश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि तत्पर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा अगदी आराम के साथ पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे बिरवाडी या संघाची 6 धावा. आपण पाहू शकाल आमच्या मेगा स्क्रीनवरती सरावलीचा हा क्राऊड आपल्या संघाला समर्थन देताना एन्जॉय करत आहेत. आजचा संपूर्ण दिवस जर आपण पाहिला चिराग यांना आपण पाहतोय ड्रिंक्सचा आनंद घेत असताना आणि हे आमचे प्रेक्षक वर्ग अतिशय उत्साही आहेत. क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की मैदानावरती आम्ही जाणार, हा क्रिकेट अनुभवणार आणि हे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग जागा मिळेल तिथे बसून मात्र ह्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. चला जास्त टाइम स्पेंड तिथे सरावली टीम करू नका. अतिशय सुंदर आमचे कॅमेरामन कॅमेरा वर्क करत असताना हर्षद यांना आपण पाहतायत. त्यानंतर तनय यांना देखील आपण पाहतायत. मयूर घरत प्रोप्रायटर आहेत ओम साई स्पोर्ट्स लाईव्हचे अक्षय मोरे आमचे डिजिटल अपडेटर. आपण बेटेगावची मंडळी देखील आपण पाहतोय आमच्या मेगा स्क्रीनवरती. त्यांचं सहकार्य तर खूप महत्वाचं आहे. त्यांच्यामुळे हे मैदान विपुल घरत यांना आपण पाहिलं मेगा स्क्रीनवर. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे बिरवाडी ए या संघाची धाव फलकावरती 6. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर दीपेश. इथे मात्र अगदी चांगला फटका, दमदार शानदार फटका पाहायला मिळतोय क्रितेशच्या बॅटमधनं. षटकार 6 धावा. बारा धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. क्रितेशच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार आपण पाहिलाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन दीपेश टू क्रितेश. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॅड वरती चेंडू आदळला जातो. विकेट किपर वेगानं पुढे गेलेत आणि बॅकअप करता क्षेत्ररक्षक देखील येत आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे लेग बाईसच्या माध्यमातून आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय बिरवाडी ए या संघाची फलकावरती झाली आहे 13. दोन चेंडू झाले. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वॉट बॉल, अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली स्पिन गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि हे व्हेरिएशन दीपेशकडे आहे आणि ते व्हेरिएशन जरूर या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळालं.
1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती बिरवाडी ए या संघाची 13 झाली आहे. इथे मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा पॅड वरती आदळला जातोय. वेगानं धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. क्रितेश गॉन बॅक टू द डगआउट. मोठा धक्का इथे लागतोय बिरवाडी ए या संघाला. क्रितेश घरत रनआउटच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. पॅड वरती चेंडू लागला गेला. धाव घेण्याचा मोह क्रितेशला आवडता आला नाहीये. विकेट किपरने अगदी चांगलं काम या ठिकाणी मात्र बजावलं. स्टंप वरती मात्र फेकी केली आणि रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का इथे लागला जातोय बिरवाडी ए या संघाला. नवीन फलंदाज निकुंज नव्यानं दाखल होतोय क्रीज वरती 3ऱ्या क्रमांकावर. सेमीफायनलची मॅच इथून जर मात्र जो जिंकेल त्याला फायनलचं तिकीट मिळेल आणि त्याकरता हे शर्तीचे प्रयत्न या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला बॉल या ठिकाणी हळूवारपणे चेंडूला खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगल्या धावा या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली आहे. या दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे बिरवाडी ए या संघाची धावफलकावरती 1 गडी बाद 15. एकदा चांगला बॉल हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलेला फटका स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येतात. एकच रन. दोन्ही फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होते. धाव घ्यायची किंवा नाही आणि काय झाले तिथे रनआउटच्या माध्यमातून पुन्हा जाते अजून एक विकेट. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा थरार देखील सरावलीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. धर्मवीर चषक ही स्पर्धा 21, 22 आणि 23 मार्च 2025 या 3 दिवसांमध्ये नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वर्षीप्रमाणे आपण पाहतात आतेश राऊत यांच्या वतीने आपण पाहतोय अतिशय सुंदर दमदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं अंडरआर्म क्रिकेटचं. सेमीफायनल 1 मध्ये जर आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी सरावलीच्या गोलंदाजांकडून राहिली आहे. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर बिरवाडी ए या संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 2 गडी बाद 16. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. चला पवनसुत नवली संघाचा कर्णधार आणि काटाळे संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचंय. पवनसुत नवली टीमचा कॅप्टन टॉस करण्याकरिता इथे यायचंय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज अक्षय. ज्या वेळेला मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. अगदी मैदानी लगत मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. ऋषी घरत नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीज वरती. 17 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातील जर आपण पाहिलं तर आता 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण की ही मॅच आहे, ही लढत आहे सेमीफायनलची. पहिली सेमीफायनल कुणबी समाज चषक 2025 ची. पवनसुत नवली या टॉस साठी इथे मात्र अगदी चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि इथे जर आपण पाहिलं काय घडलंय तर यस रन आउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट.
चला यतीन पाटील या टॉस करण्यासाठी पवन सुतनवली. सेकंड सेमी फायनल काटाळे विरुद्ध पवन सुतनवली. एका बाजूला आपण पाहतोय पुष्पक दाखल झालेले आहेत. काटाळे टीमचे कॅप्टन आणि यतीन पाटील हे देखील जॉईन होतात प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. इथे मात्र अगदी चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्लास शॉट चौकार. बघा थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन हे आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड सेमी फायनल मध्ये खेळताना दिसतील. एका बाजूला यतीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुष्पक गरत. जाणता राजा काटाळे विरुद्ध पवन सुतनवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाणता राजा काटाळे या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय तरी आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. अगदी चांगला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपरली नव्हतं. धाव संख्या जर आपण पाहिलं तर बिरवाडी ए या संघाची झाली आहे फलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील आता 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहेत त्या माहिती करता सेमीफायनलची ही पहिली लढत आपण पाहतोय आणि ती लढत आहे सरावली विरुद्ध बिरवाडी या दोन दिग्गज संघांमध्ये. षटकातील 5वा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल वेगवान मारा अक्षय घरतने इथे केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. शेवटचा बॉल आता या सत्रातील 21 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्षय. अगदी चांगला बॉल हळवारपणे या चेंडूला खेळलाय. जेंटल पुश केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि या एका धावेने आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर बिरवाडी ए या संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला सरावली संघ 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. फर्स्ट सेमी फायनल आपण पाहतोय बिरवाडी विरुद्ध सरावली या 2 संघांच्या माध्यमातून कुठल्या संघ फायनल मध्ये आपलं तिकीट प्राप्त करेल त्याकरिता हे शर्तीचे प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजू तर आपण पाहिली बिरवाडी संघाची 22 रन बनवल्या 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय.
चला दुसऱ्या इनिंगकडे आपण जाऊया. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सरावली संघाकडनं 23 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय बिरवाडी ए या संघाकडनं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता 2 फलंदाज आपण पाहतायत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आहेत अंकेश घरत आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय दिपेश. अंकेश घरत आणि दिपेश घरत अशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झाली आहेत. गोलंदाजी मार्क वरती क्रितेश घरत. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाजी केली होती क्रितेश घरतने. या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल क्रितेशला. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वर वंडर बॉय ऑफ बिरवाडी क्रितेश घरत. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. अगदी स्ट्रेटच्या दिशेने हिमांशू पाटील तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप देखील चांगलं झालं. चांगली फेक तिथे पाहायला मिळते आणि या 2 धावांनी अगदी चांगली सुरुवात. कौतुक मी करीन अंकेशचं. इंजुरी मध्ये आहेत आणि तरी देखील मात्र आपण पाहतोय काय जिद्दीचा खेळ अंकेशकडनं पाहायला मिळतोय. आमचे प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतात या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर 2 धावांनी मात्र सुरुवात एक चांगली केलेली आहे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. फ्रेंड सरावली ए. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज होतो तयार. गोलंदाजी मार्कवर क्रितेश टू अंकेश घरत. एकदा लो फुल टॉस चेंडू होता त्याला मात्र दिशा देण्याचं काम केलं. हळवारपणे चेंडूला खेळला गेले. रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळते. तिथे जर आपण पाहिलं तर बिरवाडी संघाला आता कंबर कसावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्याच बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं पवनसुत नवली संघाने काय कमालीची गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण देखील अगदी अफलातून पाहायला मिळालं आणि फायर पास्तळ बी या संघाला अगदी नमवलं. या स्पर्धेतनं बाहेर काढलं आणि सेमीफायनल मध्ये आपलं स्थान पक्क केलं. आणि सेमीफायनल 2 मध्ये देखील आपण पाहणार आहोत पवनसुत नवली विरुद्ध जाणता राजा काटाळे. षटकातील पुढचा बॉल मात्र अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळून काढलाय. अगदी मैदानी लगत चेंडू जातोय. कव्हरच्या रिझन मध्ये निकुंज राऊत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट थ्रो. एक्सलेंट ब्युटिफुल थ्रो इथे पाहायला मिळालाय निकुंजच्या माध्यमातून. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर चालली आहे धाव फलकावरती 4. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर क्रितेशने अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. वैविध्यता पूर्ण असे 3ही चेंडू हे पाहायला मिळालेत आतापर्यंत. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर क्रितेश. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळले. जीवा तिथे आहे. थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचाच फायदा बेनिफिट व फलंदाजांनी मात्र उचललाय. एक क्विक सिंगल चिकी सिंगल तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने फ्रेंड सरावली ए या संघाची धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे 4 चेंडूंच्या खेळानंतर धाव फलकावरती 5. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती क्रितेश. ट्रॅकिंग एंड वरती आहे दिपेश घरत. चांगला बॉल बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. हिमांशू तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय तर आता झाली आहे धाव फलकावरती 6. हीच गोलंदाजी आता बिरवाडी संघाला करावी लागेल. जे टप्पे क्रितेशने हाताळले त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच डेफिनेटली आपल्याला रंगताना दिसेल. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार क्रितेश. पुन्हा एकदा चांगला बॉल. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. निकुंज तिथे आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हुलकावणी दिली होती दिपेशने परंतु या एकाच धावेने आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 16 रनचं हे इक्वेशन. सध्याच्या घडीला धाव संख्या फ्रेंड्स सरावली ए या संघाची झाली आहे बिनबाद 7.
यानंतरची सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. जाणता राजा काटाळे विरुद्ध पवनसुत नवली. टॉस जिंकलेला आहे जाणता राजा काटाळे संघाने, तरी आपला निर्णय हा आमच्यापर्यंत कळवायचा आहे. इलेक्टेड टू बोल फर्स्ट, फलंदाजी करता आमंत्रण दिलंय पवनसुत नवली या संघाला. इथे मात्र काय कमालीचा बॉल, अगदी चांगला बॉल जीवाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. क्लीन बोल्ड, दांडी गुल गॉन. इथे लागलाय पहिला धक्का. फ्रेंड सरावली संघाला नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय. हास्य पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये देखील, परंतु आता हे दडपण, हे प्रेशर कशा प्रकारे हँडल करेल दीपेश आपल्या पार्टनरला आता काहीतरी संदेश जरूर देत असावा, कारण की 7 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 23 धावांचं लक्ष समोर आहे आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर जीवाने किमिया साध्य केले. काय कमालीचा बॉल होता, अनप्लेएबल डिलिव्हरी आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विकेट अंकेशची जाताना पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा बॉल, परंतु आपण पाहिलं तर अगदी थोड्याशा बाजूने आपण चेंडू जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल तिथे पाहायला मिळालाय. अतिशय चांगला टप्पा जीवाकडे आहे आणि आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या झाली आहे. धाव फलकावरती 8. 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता फ्रेंड सरावली ए या संघाला 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला फटका खेळलाय, निकुंज तिथे आहेत आणि यस, इट इज अ बिग हिट. षटकार, 6 धावा. हास्यने मात्र पुन्हा एकदा फ्रेंड्स रावली संघाला सामन्यामध्ये आणलंय. या षटकाराने पूर्णतः चित्र आता बदलताना आपल्याला दिसतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू फुलर लेनचा होता, त्याला मात्र प्रत्युत्तर हास्यने आपल्या अंदाजामध्ये दिलंय षटकाराच्या स्वरूपात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सेकंड इन अ रो. क्लास फटकेबाजी, बॅक टू बॅक रेनिंग सिक्सेस. षटकार. आता मात्र आपण पाहतोय जिंकण्याकरिता 9 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्रितेश मात्र गोलंदाजावरती नाराज आहेत, तर ते 2 मोठे फटके थांबवले असते तर कदाचित पुन्हा एकदा शेवटच्या षटकाचा थरार आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु जर आणि तर ही चर्चा आपण क्रिकेटमध्ये करत नाहीत. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 2 ची गरज आहे फ्रेंड्स सरावली ए या संघाला. अगदी चांगला बॉल, सन्मानजनक मात्र या चेंडूला खेळून काढलं. इथे मात्र फेकी केली. लेझी क्रिकेट दीपेशच्या माध्यमातून रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट गेली आहे. आता शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे.
6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज निकुंज. मात्र पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय मागच्या बाजूला जातोय आणि स्कोर्स लेवल. यानंतरची सेकंड सेमी फायनल आपण पाहणार आहोत. पवनसुत नवली विरुद्ध काटाळे जाणता राजा काटाळे या दोन संघांच्या माध्यमातून. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. मात्र अगदी चांगला बॉल. पंचांकडे मात्र दाद मागितली आहे. कमालीची गोलंदाजी. आता आपण पाहतोय तर शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि एका धावेची गरज. एक्स्ट्रा प्लेयर मैदानामध्ये दाखल झालाय आमचं श्वान. आणि येस विनिंग चौकार फायनल मध्ये दाखल झालाय. कुणबी समाज चषक 2025 मध्ये फ्रेंड्स सरावलीये.